अरुणजी दादा वाघचौऱ्या या सुभाषसाठी ज्ञानोपदेश देण्यासाठी आपण पाहू शकाल. अरुण दादाजी वाघचौरे या साहेबांना विनंती करेन सुभाषसाठी सर इथनं 200 रुपयाचे कॅश प्राइज विशालसाठी असेल आणि 100 रुपयाचं आपण पाहिलं तर नितेश मुकलेसाठी अगदी एक चौकारासाठी पाहिलं नितेश या आपण. आणि त्यानंतर सुनीलसाठी 300 रुपये कॅश प्राइज आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अगदी इथं मात्र मॅन ऑफ द मॅच देखील त्याचं आमच्या वाघचौरे साहेब असतील यांच्या शुभास्ते आपण पाहू शकाल. नक्कीच चांगली गोलंदाजी केली गोलंदाजीनं सुभाषनं. अरुणजी वाघचौरे साहेबांच्या हस्ती मात्र या सुभाषला मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र देणं गरजेचं आपण पाहिलं. चांगला सामना व्यक्तिक आपण पाहिलं तर तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला विलवले टीमनं. चांगला खेळ राहिला त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी जरूर राहिली. मुरकुटवाडी टीम आपण पाहिली तर एक दादा टीम सारखा संघ मात्र पराभूत झाला. एकलव्य टीमनं पराभूत केला आणि तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला टीम आपण पाहू शकाल एकलव्य विलवली टीम. तर यापुढील होणारा सामना आपण पाहिला कोरडवाडी पक्ष नक्कीच आपण पाहतोय तर आंबेरवाडा. तर या सिनेमासाठी पहिल्या सत्रामध्ये बोलूया आपल्या वाघे सरांच्या माध्यमातून आवाज ऐकूया. सर धन्यवाद. इथं आपण पाहता रियांश रुपये शिरवे यांच्याकडनं 300 रुपयाचा कॅश प्राइज नुकताच दिला गेला. अगदी चांगली संकल्पना पाहायला मिळते. त्यानंतर पाहू शकाल आमच्या सोबत आज जोडले जातात कॉम्बॉक्स मध्ये. अगदी पाहिलं तर आमचे गणेश वाघमारे व्हाईस ऑफ मोरबे. धन्यवाद गणेश. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पाहायचं आहे दुसऱ्या सत्रातील दुसरी लढत पाहायला मिळते ती म्हणजेच कोरलवाडी वर्सेस एका बाजूला वेदश्री 11 अंबेरपाडा. टॉस जिंकला कोरलवाडी संघानं बॅटिंग निवडली. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल इथनं जर विचार केला तर डॉट येतो. आता बघायचं गोलंदाज सचिन लांगे. दुसरा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अजिबात कोणतीही संधी दिली जात नाही फलंदाजाला. अगदी आपण पाहिलं तर जडमध्ये गोलंदाजी केली जाते. अगदी आपण पाहिलं ना मित्रांनो पहिला बॉल ज्या लेंथवरती फेकला होता सटीक लेंथ पाहिली. दुसरा बॉल देखील त्याच लेंथवरती पुन्हा एकदा रिलीज झाला. बॅक टू बॅक 2 बॉल इथं डावलले गोलंदाज. यावेळी पहा हा बॉल. येस डेफिनेटली तिसरा बॉल सटीक लेंथ वेगवान तेज तयार गोलंदाजी. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर हा तिसरा बॉल इथनं डाउट होतो. तर पाहू शकाल इथनं आता बॅट्समन साठी बॅटिंग रिव्ह्यू घेतला जातो. पाहू शकाल टीव्ही अंपायरकडे आणि इथनं मात्र केटीसीच्या माध्यमातून चेक केलं जाईल. या संजय आपण देखील नेमकं इथं काय घडलं व्हाईट बॉल असेल की आणखी काय असेल हे चेक केलं जाईल. व्हाईट बॉल असेल असं चेक करतो. ओके बॅटिंग रिव्ह्यू आहे ना. हा ठीक आहे. येस डॉट. येस इथनं रिव्ह्यू संपला बॅटिंगचा टीम कोरलवाडी टीमचा. हे देखील लक्षात घ्या. आपण पाहू शकाल कोरलवाडी वर्सेस वेदश्री 11 अंबेरपाडा मॅच. इथनं आता पाहायचं मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय म्हणजे लगातारचे 3 बॉल इथनं डॉट झालेत. यावेळी पहा हा बॉल इथे मात्र यस फिंगर इज इनफ. फलंदाज बाद होईल. पहिला करारा झटका कोरलवाडी टीमला आणि फलंदाज इथं बाद झाला तो म्हणजेच कोरलवाडी टीमचा महेंद्र. बॅक टू द डगआउट.
समाप्त झाला. आता जर विचार केला तर धावपटलावरती एकही धाव अजून आली नाहीये. एक गड्याचा मोबदला पाहायला मिळतो. कोरलवाडी संघ पहिल्यांदा बॅटिंग निवडली आहे. आपण जर पाहिल्यानंतर बॅटिंग करत असताना मोठे फटके मारावे लागतील, कारण की आपण पाहिलं तर यावेळी मात्र अंबेरपाडा संघ देखील एक दादा संघ आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो सचिन लांगी, एक नामवंत एक चांगला गोलंदाज. आतापर्यंत 4 बॉल आणि मात्र 0वरती कोरलवाडी संघ एक गडी गमावला गेला. अजूनही 2 बॉल्स इथे खेळ बाकी आहे. मॅन्डेटरी पॉवरचं षटक आपण पाहता, वाईडिश लॉंग ऑफ आणि मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा बॉल यावेळी पहा जे व्हायचं नव्हतं आणि पाहता इथनं मात्र संघ अगदी अडचणीमध्ये ढकलला जाईल. अजून एक मोठा करारा झटका. फलंदाज 0वरती दुसरा गडी बाद. राजेश बॅक टू द डगआउट. कोरलवाडी टीमला अजून एक दे धक्का, दुसरा गडी गारद. इथं क्रिकेटमध्ये काय घडतं आज पाहिलं तरी पहिली नाईट रजनी आपण पाहू शकाल. आजची पहिली रात्र आणि इथं मात्र असा या ठिकाणी आपण पाहू शकतो अगदी पहिल्यांदा हे घडलंय. 2 गडी बाद झाले त्यांनी पहिल्या षटकाचा अजूनही शेवटचा अंतिम बॉल आहे. 5 बॉलचा ते खेळ समाप्त झालाय. सचिन लांगे एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. यावेळी पाहायचंय शेवटचा बॉल, या बॉलवरती काय घडतंय आणि समोर नौका फलंदाज इंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. संतोष यावेळी मात्र इंटर झाला कोरलवाडी टीमचा. यावेळी पहा इथे मात्र कव्हरला क्षेत्ररक्षकात शॉर्ट मिडऑफचे क्षेत्ररक्षक गेले, त्या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फक्त एकच जाब आली. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गडी इथनं बाद झालेत, ते म्हणजे कोरलवाडी टीमचे. अगदी पाहता तर अडचणीमध्ये सापडला की काय कोरलवाडी संघ. पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा इथं मात्र खेळ समाप्त झाला. जे आपण 38 सर्कलचं रिंगण पाहता त्या रिंगणाचं षटक जे असतं ना ते समाप्त झालं. आता इथनं मात्र आता 2 षटकं अजून बाकी आहेत आणि 2 षटकामध्ये कोरलवाडी टीमला अगदी मोठे फटके मारावे लागतील. षटकार चौकारांची इथनं मात्र आतिषबाजी करावी लागेल. पाहिलं आपण राजेश परतला, महेंद्र परतला, ही जोडी महत्वपूर्ण होती कोरलवाडी टीमसाठी. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहता तो म्हणजेच यावेळी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला दिसतात 2 फलंदाज. यावेळी संतोष आणि त्याच्यासोबत भानुदास यावेळी आपल्याला पाहायला मिळतंय. आता स्ट्राईक यावेळी पाहिली तर डेफिनेटली तर पुन्हा एकदा आपण पाहू शकाल तर स्ट्राईकला फलंदाज असेल संतोष. गोलंदाज यावेळी मात्र पाहायचं अंबेरपाडा टीमचा अक्षय यावेळी आपल्याला पाहायला मिळतं बॉलिंग ट्रॅकवरती. पहिल्या षटकात फक्त आणि फक्त एकच धाव आली आणि तिथनं जर विचार केला तर अगदी चांगल्या सिच्युएशनमध्ये चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला अंबेरपाडा संघ पाहायला मिळतं. परंतु जर पाहिलं तर इथनं मात्र कोरलवाडी संघ कुठेतरी अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही 2 षटकं इथनं बाकी आहेत. बघायचं गोलंदाजी मार्कवरती अक्षय आला, 12 बॉल अजून बाकी आहेत. या षटकामध्ये बघायचं काय करतंय. स्लॉगवरती षटकं इथनं चालू झालीत, 2 षटकं बाकी आहेत. या 2 षटकामध्ये डेफिनेटली 25 ते 30 आकडा गाठावा लागेल. इथं आपण पाहता तर कोरलवाडी टीमला तर संघ इथं मात्र अगदी फाईट करू शकतो. यावेळी हा बॉल चांगला मिड विकेटला बॉल चालला आहे, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. बाउंड्री लाईन लगत अडवला जातो बॉल आणि इथनं जर पाहिलं तर थोडासा खराब तो पाहायला मिळाला आणि इथे मात्र यस काय घडतं अजूनही पंचांचा डिसिजन बाकी. टीव्ही अंपायरला रेफर केला आणि हा बॉल वरती 4थी धाव पूर्ण झाली आहे. परंतु पहा 3री धाव पूर्ण आहे की नाही ते बघितलं जाईल. अगदी आपण पाहता 2 धावा पूर्ण झाल्या, 3ऱ्या धावेचा प्रयत्न झाला, तिथे मात्र अगदी टीव्ही अंपायरला रेफर केले गेले आमच्या स्क्वेअर लेग पंच भरत वाघमारे यांना. नॉट आउट आहे म्हणजे टोटल धावा इथं आपण पाहू शकाल 4. नशिबाचा चौकार पाहायला मिळाला. 4 धावा धावल्या गेल्या. अप्रतिम इथं मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळालं आणि इथं आपण पाहतो तर पहिला बॉल अगदी चांगला होता. यावेळी पाहू शकाल आपण आता टोटल चेंडू इथं गोलंदाजी करत असताना अक्षयला पाहिलं पहिल्या बॉलवरती 4 धावा धावल्या गेल्या. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. बॅटिंगसाठी आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकला फलंदाज संतोष यावेळी पाहायला मिळतं. नॉन स्ट्राईक अँड भानुदास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 4 धावा पळून काढल्या गेल्या. अप्रतिम
बॉलर लेनचा बॉल लोवर फुलटॉस बॉल गॅप मध्ये ढकलला मिड विकेटला चकवा देईल आणि बॉल सरळ चालला सीमा रेषा पलीकडे फलंदाज संतोषच्या बॅट मधून चौकार. पहा अजून एक इथं मात्र दुसऱ्या बॉलवरती लगेच ताबडतोब फटका पाहायला मिळाला. 4 धावा आले. आता टोटलचा विचार केला तर इथनं मात्र कोरलवाडी टीम टोटल जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे आतापर्यंत 9 या अंकावरती 2 गडी बाद झालेत. यावेळी पहा इथे मात्र मिस अंडरस्टँडिंग चेंडू फरार थर्ड मॅन रिसन मध्ये चेंडू जातोय सीमा पलीकडे येतोय लगातारचा अजून एक मोठा तडका बॉल सीमा पार चौकार. चौकार आला. आतापर्यंत विचार केला तर पहिल्या बॉलवरती 4 धावा धावून काढल्या. दुसरा बॉल मिड विकेटला तिसरा बॉल थर्डमॅनला चौकार. अप्रतिम. इथे पहा अजून एक मोठा फटका वाईडिश लॉंग ऑफ दोन्ही क्षेत्ररक्षक एकत्र आलेत. अगदी पाहिलं तर डाऊन द ग्राउंड फटका चांगला होता परंतु इथे पहा या बॉलवरती आपण जर पाहिलं तर इथे धाबा आल्या या बॉलवरती 2 धाबा आणि 2च्या मदतीने आता संघाची टोटल धाबा संख्या जाऊन पोहोचेल ते म्हणजेच टोटल 15 या अंकावरती. पहा मित्रांनो पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाबा आली आणि तिथनं जर विचार केला तर हा अक्षय गोलंदाज इथनं जर विचार केला तर कुठेतरी थोडासा महागडा ठरतं. 15 धाबा टोटल धाबा लागल्या गेल्यात. 4 बॉल 14 इथं आपण पाहिलं तर खराब गोलंदाजी पाहायला मिळते. चेंडू हवेत चालला बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षकात थोडंसं फंबलिंग आणि बघता बॉलवरती आपण पाहिलं तर 2 धाबा तर कंप्लीट झाल्या. अगदी पाहिलं तर गुड रनिंग बिटवीन द विकेट्स जेवढा बेल मिळाला तेवढ्यामध्ये आपण पाहिलं तर चांगली धाबसंख्या उभी केली आहे. 200 मदतीने टोटल स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलं 17 या अंकावरती म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 बॉलमध्ये 16 धाबा खर्च केला अक्षयनं. अजूनही जर विचार केला तर शेवटचा अंतिम बॉल इथने शिल्लक असेल. यावेळी बघायचा हलक्या हातानं स्लोवर गतीचा बॉल डिलिव्हरी झाला. अगदी पाहिलं तर यावेळी मिड विकेटला क्षेत्ररक्षकात बॉलला अडवलं जाईल आणि फक्त इथे पाहिलं तर एकच जाव घेतली जाते. एकीपेक्षा जास्त काही नाहीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस आपण जर पाहिलं तर संघाची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच लॉस ऑफ 2 विकेट्स 18 धावा इथून धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळते कोरलवाडी टीमची. अजूनही इथनं पाहिलं तर शेवटचं षटक बाकी असेल आणि डेफिनेटली बघायचं या षटकामध्ये आता अगदी हाणामारी होईल का मोठे फटके येतील का. अगदी पाहता आपण पहिली रात्र अगदी अप्रतिम इथे स्पर्धा चालू आहे गणपती बाप्पाच्या कृपेने. त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य देवता आपण पाहू शकाल शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती आज आपल्याला पाहायला मिळेल 19 फेब्रुवारी या ठिकाणी मात्र 2025 आणि ह्याच दिवशी 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवरती महाराजांचा जन्म झाला. तिथनं मात्र आपण पाहिलं तर महाराष्ट्रातील या ठिकाणी गोरगरीब जनतेला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर आया बहिणींना जगण्याचा आपण पाहिलं तर एक रस्ता सापडला ज्याने स्वराज्याची स्थापना केली. आपण पाहिलं तर 18व्या वर्षी त्यांना स्वराज्याची शपथ घेतली आणि इथं मात्र अशा राजाची जयंती म्हणजे अगदी आपण पाहिलं 19 फेब्रुवारी जगात भारी 30-19 फेब्रुवारी आज आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल थोडंसं फंबली पाहायला मिळेल. इथे मात्र पहा आउटफील्ड थोडीशी खराब आणि इथनं मात्र या बॉलवरती आपण जर पाहिलं तर अगदी चांगली धावसंख्या इथं उभी केली जाते. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज 2 धावा आल्या 3 धावा आल्या 3 धावा इथं गोलंदाज आपण पाहता तो म्हणजेच आमिरपाडा टीमचा कुमार पहिल्या बॉलवरती 3 टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली 21 अंकावरती. पहा 21 लॉस ऑफ 2 विकेट्स इथं मात्र कोरलवाडी टीम. यावेळी पहा गोलंदाज पुढचा बॉल यावेळी फेकून दिला बॅकवर्ड पॉइंट फाईन एक रिझनला बॉल साईल सीमा रेषा पलीकडे होतोय फरार. दमदार रुबाबदार आणि शानदार चौकार.
आता पहिल्या बॉलवरती 3, दुसऱ्या बॉलवर आला चौकार, म्हणजे 2 बॉलमध्ये 7 धावा आल्या. इथं आपण पाहता अजूनही या वेळेला अगदी फटका चांगला, सुरेख फटका. इथे मात्र पाहू शकाल सिंगल कंप्लीट झाली, डबल देखील पूर्ण कंप्लीट झाली आहे. पाहू शकाल अगदी चित्याच्या सप्लायने धावा कंप्लीट केल्या जातात. अजून 2 जोडल्या जातील स्कोरबोर्ड मध्ये आणि धावसंख्या आता टोटल जाऊन पोहोचली ती म्हणजे टोटल 27 धावा ऑन स्कोरबोर्ड वरती. पाहित आपण पाहिलं अगदी पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 1च धावा आली होती, दुसऱ्या षटकात धावा आल्या टोटल 17 धावा आल्या. आणि इथे पहा मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न राहिला होता, परंतु हा बॉल इथनं मात्र आपण पाहिलं तर अगदी बॉडीवरती आदळतोय. आणि तिथनं जर विचार केला तर या बॉलवरती 1च धाव जोडली जाते. एका धावेच्या मदतीने आता टोटल धावसंख्या धावपटलावरती जाऊन पोहोचेल 28 धावा. 28 धाब्यांचं समीकरण आतापर्यंत जमा झालं. बॉल आपण पाहू शकाल 4 बॉलचा खेळ समाप्त, 2 बॉल अजून बाकी असतील. स्पीडअप करा, स्पीडअप अंबरपाडा संघ. तर इथली मात्र बघायचं अगदी बॉल ची हाईट किती आहे, टीव्ही अंपायर कडे रेफर केलं जातं, बघू शकाल आपण स्क्रीनवरती होतं. बॅटला लागला नाही, बॅटर नाही लागला तर बॅटला यश लागले नाहीये. हाईट चेक करायची आहे. नॉट आउट आहे. तर पहा इथं मात्र रिव्ह्यू संपलाय. अगदी आपण पाहिलं तर यावेळी पहा हा बॉल यस पंच आमच्याकडे येतील. इट इज अ व्हाईट बॉल इथून दर्शवला जातो. अगदी पाहू शकाल शेवटचं षटक आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं राहुल तर बॉल 4 झाले समाप्त आणि 5वा बॉल वाईट पाहिला म्हणजे अजून 2 बॉल इथनं शिल्लक असेल. यस पाहायचं गोलंदाज इथनं कुमार बॉलिंग ट्रॅक वरती आहे. इथनं पहा फटका चांगला जबरदस्त वाईडिश लॉंग ऑनला चालला. एकदा कंप्लीट दुसरी देखील इथे पाहायचंय. चेंडू सीमा पलीकडे जाईल. सीमा पलीकडे येतोय चौकार. तेहतीस धाबा दापटलावरती लागल्यात. लॉस ऑफ 2 विकेट्स इथं आपण पाहू शकाल कोरलवाडी संघ. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल असेल. इथे पहा हा फटका देखील चांगला आडव्या बॅटने खेचलाय. अगदी पाहिलं तर अक्रॉस लाईन फटका मारायचा प्रयत्न ओव्हर थ्रो पाहायला मिळाला. थोडस मिसअंडरस्टँडिंग आणि 3 धावा इथे कंप्लीट झाल्या. 3 धावा पूर्ण चौथी देखील घेण्याचा प्रयत्न केला जात होता परंतु अगदी अप्रतिम धावसंख्या उभी केली गेली. पहिल्या षटकात फक्त 1च धावा आली. दुसऱ्या षटकामध्ये आल्या टोटल 17 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या. आता इथं आपण पाहिलं तर
18 धाबा. टोटल धाबा संख्या धावपट्ट्यावर लागली गेली 36 धाबा. आता येणाऱ्या 18 बॉल आणि 37 धाबांची गरज आहे, ती म्हणजेच वेदश्री 11 आंबेरपाडा टीमला बघायचं आहेत ना. आता येणाऱ्या 18 बॉल आणि विजयासाठी उत्तरार्धामध्ये आंबेरपाडा टीमला गरज आहे, ते म्हणजे कंपल्सरी इथं आता 37 धाबांची गरज. विनंती करतो अंपायर आपण देखील स्पीडअप करा, कारण की अजून एक मॅच पुढे बॅलन्स आहे, त्यामुळे आपण देखील स्पीडअप करा. उत्तरार्धानंतर पूर्ण एक मॅच 3 षटकांची खेळवायची आहे. बघायचं त्या उत्तरार्धामध्ये जर गेलो तर इथं आता विजयासाठी आपण पाहिलं तर आंबेरपाडा टीमला येणारे 18 बॉल आणि कंपल्सरी आपण पाहिलं तर गरज असेल ती म्हणजेच तब्बल 37 धाबांची. 36 धाबा जमावल्या गेल्या. आणि उत्तरार्धामध्ये जाऊयात आमचे साथी समालोचक इथनं मात्र गणेश वाघमारे व्हॉइस ऑफ मोरबे यांचा आवाज उत्तरार्धामध्ये आपल्यापर्यंत पोहोचव. हॅलो, धन्यवाद वाघे सर. आपण पाहिलं तर येणारे चेंडू असेल 18 आणि धावसंख्येची गरज असणार आहे त्या 37 धाबांची. सलामीची जोडी जायची मैदानामध्ये. आपण पाहू शकाल अजून एक सामना खेळवायचा आहे आपल्याला. या सामन्यामध्ये जो संघ विजय होईल ना, तो एकलव्य टीम आपण पाहिलं बिलोल्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हा सामना चांगला सामना होता. पहिल्या षटकामध्ये जरूर एक धावाली होती, पण पाठीमागच्या 2 षटकामध्ये आपण पाहिलं ना तर जवळपास आपण पाहिलं तर 36 धावा कुठून काढल्या. 35 धावा कुठून काढल्या 2 षटकामध्ये. आपण पाहिलं कोलरवाडी टीमनं एका साईडनं आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जरूर रवाना झाले. सचिन लांगे आणि कुमार खोपाटे आपण पाहू शकाल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. पहिला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल कर्जटेंकडनं. ही गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळेल. चांगल्या गोलंदाजी चांगले फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. टर्निंग पॉईंट आहे. जो सामना जिंकल तो या सामन्यामध्ये तटस्थ जागवेल. जो सामना पराभूत होईल त्याला घरचा रस्ता मात्र आता पकडावा लागेल, कारण हा अतिरेतीचा हा सामना आपल्याला पाहायला मिळाला. दोन्ही संघ मात्र दादा संघात आपण पाहतो एका साईडनं कर्जत विभागातून आलेली टीम आपण पाहू शकाल. आंबेरपाडा टीम एका साईडनं आपण पाहिलं तर पनवेल विभागामध्ये विलास करते टीम आपण पाहिलं तर ती कोरलवाडी टीम. येणारे चेंडू 18 आणि धावसंख्येची गरज असणारे त्या 37 धावांची. स्ट्राईक गोलंदाज आपण पाहू शकाल. पहिला गोलंदाज पिवनचा षटक असेल आणि पिवनच्या षटकामध्ये आपण पहिला तर पहिला गोलंदाज आपण पाहतोय कर्जटेंकडनं ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजाचं नाव महेंद्र. हाच तो महेंद्र ज्यानं 5 चेंडू डॉट केलं होता. हाच तो महेंद्र ज्यानं पाठीमागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब ठरला होता या महेंद्राच्या नावावरती. आणि याच महेंद्राने मात्र या 17 मध्ये 5 चेंडू मात्र डॉट केलाय आणि ते मात्र आता ते 5 चेंडू आता डॉट फेकावे लागतील तरच हा सामना मात्र विजयाला वाट चालक करून देईल. कारण त्या पाठीमागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं मानकरी ठरलं होतं हा गोलंदाज ज्याला 5 चेंडू मात्र या 17 मध्ये पहिल्या 17 मध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडू डॉट खेळला. इथं मात्र हाच तो गोलंदाज आणि हाच तो फलंदाज. जसे तसे उत्तर आपल्याला आता पाहायला मिळेल, कारण त्या या गोलंदाजानं 5 चेंडू मात्र डॉट केले होते. फलंदाज गोलंदाजी करत असताना ते 5 चेंडू आता डॉट फेकावे लागतील सचिन लांगेला, कारण त्या ज्याने तशी फलंदाजी केली तसेच आता गोलंदाजी सुद्धा करावी लागेल. मॅच ऑन होते. आपण पहिला दुसरा सत्र चालूया. 37 धावांचा पटला करायचा आहे. इथं मात्र पहिला चेंडू कार्पेटच्या साईन स्ट्राईक वरती राजेश कातकरी आपण पाहतोय. राजेश वाघे उचलणार फेकणार. एक धाव सहजरित्यानं पूर्ण झाली आणि टीमचा श्री गणेश झाले. टीम आपण पाहू शकाल आंबेरपाडा टीमच्या माध्यमातून श्री गणेश झाले टीम आपण पाहू शकाल. आंबेरपाडा टीम एका धावेच्या साईन मात्र खेळते. एका धावेच्या साईन आपण पाहिलं तर वैयक्तिक आता 17 चेंडू मध्ये आता बनवावे लागतील 36 धावा.
36 आपण पाहिले तर चांगली जोड खाली मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक रॉकेट झाल्या. पुढचा चेंडू गोलंदाज आपण पाहतोय कर्जत कडनं ही गोलंदाजी चांगली गोलंदाजी जबरदस्त गोलंदाजी महेंद्रमध्ये ती क्षमता आहे ज्याने फलंदाजी करत असताना 5 चेंडू जरूर डॉट खेळला पण इथे मात्र हा पहिला चेंडू आलाय डॉट. त्यानंतर आपण पहिल्या चेंडूवरती सिंगल आले सिंगलच्या साईन श्री गणेश जरूर झाला. एका धायाच्या साईन आपण पहिला विवाद चालत करत असताना टीम आपण पाहतोय कर्जत विभागातून आलेला संघ आपण पाहतोय आंबेरपाडा टीम त्याच्याच माध्यमातून आपण पाहिलं सचिन लांगेच्या नावाने ओळखली जाणार ही टीम. हो इथे चांगला फटका आहे कार्पेटच्या साईने उचलणार फेकणार अडवला जाते चेंडूला एक धाव सहजरित्यानं पूर्ण झाली आणि एका धावेच्या साईना मात्र कॉलिंग आणि कॉलिंग करणं गरजेचं आहे सचिन लांगेकडनं सिंगावा. आपण पाहिलं तर एक चांगला अनुभवी खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून ही चांगल्या धावसंख्या 1 सरसवेल धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. अद्यापच आपण पाहिले तर 2 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली ज्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली चांगली फलंदाजी केली तो सचिन लांग्या. इथं मोठा फटका येणं गरजेचं आहे आला नकेचा फटका पासलाय हवया सप्पर या वेळेस मात्र राजेश वाघ्या चेंडू खाली 2 धाबा सहजरित्यानं पूर्ण होतील. झेल चांगला होता झेल जमिनीला लँड झाला आणि येथील 2 धाबा आणि 2 धावेचे साईन संघ जाऊन पोहोचेल. आपण पाहतोय बिनबाद 4 धाबा चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. मोठा फटका आला होता जरूर पण इथं आपण पाहतोय ना स्कोरचा षटक आणि पहिला षटक हाणामारीचा जरूर असतो तर मात्र हाणामारी येणं गरजेचं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली मोठा फटका बाजूला थोडासा वचित राहिलाय हा गोलंदाज महेंद्र. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय कोरडवाडी टीम एक एवढ्यामध्ये हार मानणारी टीम नाही. चांगला गोलंदाज आहे तर चांगला गोलंदाजीचा भरणे राजेश वाघे आपण पाहिला तर एक चांगला सत्रशन त्याच्यामध्ये चांगली गोलंदाजी सुद्धा करतोय. त्याचबरोबरीने हा सिंगल येईल आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावफलकावरती 1 सरसवेल धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. त्या अद्यापच 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जरूर कुमार स्ट्राईक वरती खेळायला आपण पाहतोय. शेवटचा आपण पाहिला तर हो हेलिकॉप्टर उडवलाय चेंडू नक्कीच पंचांचा निर्णय षटकार 6 धाबे येतील. कमांडो डीजे आता या षटकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. शेवटच्या मोमेंटला आलेला षटकार आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती गोलंदाज महेंद्रनं. जवळपास आपण पाहिलं तर 5 धाबावरती रोखला गेला होता पण या शेवटचा चेंडूवरती आलेला हा षटकार आणि षटकाराच्या साईन आपण पाहिलं तर 11 धाबा स्कोर गाठवती जाऊन पोहोचल्यात. आता येणारा चेंडू आपण पाहतील 12 आणि धावसंख्येची भरपूर गरज असते. इथं मात्र नक्कीच राजेश हा चेंडू अडवला जाईल का पण हा चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडं हा जाणारा चौकार. केलं 15 या अंकावरती. काय फलंदाजी आपण पाहतोय या बिलीस मात्र आंबेरपाडा टीमच्या माध्यमातून 15 धावा स्कोर गार्ड होती जाऊन पोहोचल्यात. चांगली फलंदाजी सचिन लांगेच्या माध्यमातून राजेश वाघ्या एक चांगला गोलंदाज धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील. आपण पाहिलं तर 15 धावा स्कोर गार्ड होती जाऊन पोहोचतील. येणारे चेंडू असतील
चांगला फटका आहे चेंडू लमेस मध्ये अडवण्याचा प्रयत्न पण हा चेंडू उचलला जातोय शेवटच्या मुमेंटला 2 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि या 2 धावेचे साईन आपण पाहिलं तर 17 धावा धावपलिकावरती जाऊन पोहोचतील येणारे चेंडू असतील 10 चेंडू असतील आणि 10 चेंडू मध्ये आता बनवावे लागतील तर 20 धावा 10 चेंडू आणि 20 धावांची गरज असणार आहे कंपल्सरी चेसिंग आपण पाहिलं 37 धावांचा पाठला करायचा आहे 26-7 आपण पाहिलं तर सचिन लागे जो परत मैदानामध्ये येणार तो परत ही मॅच ऑन आहे इथं मात्र हा चांगला फटका आहे यावेळेस एक धाव सिंगल मात्र कंप्लीट केली आहे दुसऱ्या धावांसाठी प्रयत्न नाही सचिन लागे मध्ये त्या आपण पाहतोय ना गुणवत्ता आणि गुणवत्तामध्ये हा सिंगल पूर्ण केली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर धावपलकावरती धावा जाऊन पोहोचतील अद्यापच 18 अंकावरती 18 अंकावरती जाऊन पोहोचला स्कोर गार्ड आपण पाहतोय अजूनही मात्र कुठलाही गडी बाद झाला नाही सलामीची जोडी एका हाताने किल्ला लढवताना असताना 37 धावांचा पाठला करत असताना ही जोडखाली आपण पाहतोय ते इथपर्यंत मात्र प्रयत्न करते चांगले प्रयत्न आणि चांगला होतोय अंबरपाडा टीमच्या माध्यमातून 37 धावांचा पाठला करायचा आणि 37 धावांचा पाठला करत असताना राजेश वाघे काय गोलंदाजी करते इथं मात्र हा फटका फसलाय या वेळेस आणखीन एक गडी बाद आणि पहिली विकेट पहिली सफलता मिळवली जाते बॅक टू डगआउट कुमारच्या माध्यमातून हा पहिला फलंदाज मात्र बॅक टू डगआउट कमन तटीचे
4 चेंडू 16 धावा कोरलवाडी या पनवेल विभागामध्ये मोडल्या जाते आणि एवढ्या लांबून आपण पाहिलं तर ही टीम मोडल्या जाते. ती टीम एवढ्यामध्ये हार मारणार नाही. आलाय 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 इथं मात्र नक्कीच षटकार आलाय आणि इथं मात्र उडा चेंडू हा सप्पार अप टू पारसी मारेशा पलीकडे. इथनं जर सामना जिंकला मोठे फटके आले अद्याप 2 बॉल आणि 9 धावींची गरज आहे. मनोज 2 बॉल 10 धावींची गरज. इथनं आपण पाहू शकाल जर सामना जिंकला मोठे फटके आले तर इथनं पाहू शकाल आपण मनोज झोरे यांच्याकडनं 500 रुपयाचे कॅश प्राइज. इथे 500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल त्या फलंदाजाला. इथं बघायचं काय घडतं. ओव्हर टू कॉम्बॉक्स मध्ये आमच्या सोबत अगदी चांगला आवाज आपण ऐकताय गणेश वाघमारे. धन्यवाद. आपण पाहतोय इथं बक्षिसाची खरं आहे. असा सामना प्रेक्षकांची मनं जिंकते ना त्या सामन्यासाठी बक्षिसाची खरं जरूर असते. पण इथं मन जो जोरे आपण पाहतोय ना सर्वांचा एक मन मोठे जरा सामना कोणी जिंकून दे. पण पाहतोय एका साईडनं कर्जत असेल एका साईडनं पनवेल असेल. इथं कर्जत भागातून निवडली जातली टीम आंबेरपाडा टीम तर कर्जत भागातून ही बक्षीस लावली जाते. मध्ये जोरे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. जर सामना जिंकला तर 500 रुपयाचा पारितोषिक असेल. बरोबर ना सर. 2 चेंडू आणि 10 धावींची गरज. समोर फलंदाज आपण पाहतोय नवीन गेलेला फलंदाज असेल सचिन लोखंडे. नक्कीच आपण पाहतोय एका साईडनं सचिन भांगे एका साईडनं सचिन लोखंडे. पण गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय हरिश्चंद्र. एक सिंगल आली दुसरी धाव पूर्ण झाली. पण इथे मात्र नक्की धोक्याची घंटा. 1 चेंडू 9 धावींची गरज. आता हा सामना पूर्णपणे झुकला गेलाय कोरलवाडी टीमच्या माध्यमातून.